भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावामध्ये होळीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ एकत्र येत होळीचा सण साजरा केला। यावेळी अनेकांनी होळी निमित्त शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत। आज छत्रपती रोहन शिवाजी चौक अतिशय जल्लोषामध्ये असा होळीचा सण साजरा होतो। या सणाच्या दिवशी मी काल्हेर गाववासी आणि भिवंडीवासियांना शुभेच्छा देतो की होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये काळजी याचे दहन हो, सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान नांदो आणि सर्वांचे भले हो। याच होळीच्या आपल्या होळीमध्ये जर दर्शन झाले असेल तर जेवणाची आमच्या काल्हेर गावातील सिद्धूरत्न पाटील आली परिवारातर्फे आम्ही होलिका उत्सव साजरा करीत आहोत। या होलिका उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। प्रत्येकाच्या जीवनामध्ये असाच आनंद येत राहो। आपल्यामध्ये राग द्वेष मत्सर असेल ते त्या होलिका मातेमध्ये दहन करू आणि पुन्हा सर्वांनी आनंदात राहू अशी आशा व्यक्त करतो। आता आम्ही या सण साजरा करताना आम्ही लहान मुलांचा गुणगौरव सत्कार सोहळा आयोजित करतो। महिला वर्गांसाठी संगीत खुर्ची आणि विविध स्पर्धांचं आयोजन करतो। त्यांच्यामध्ये आनंद द्विगुणित करतो आणि त्यांना प्रथम द्वितीय तृतीय असं क्रमांकाचं बक्षीस आम्ही देत असतो। लहान मुलं त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय। त्यांची 2 दिवसापासून 3 दिवसापासून लगबग सुरू आहे। त्यांना असं वाटतं की आम्ही काय करू काय नको। रांगोळी काढण्यापासून पताका लावण्यापासून तर फुगे लावण्यापासून सर्वजण ते मेहनत घेतात। त्यांना खूप खूप धन्यवाद। सर्वांना पुन्हा होळीच्या खूप खूप शुभेच्छा। पाटील परिवार काल्हेर यांच्या मार्फत होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। होलिका माते की होलिका माते की होलिका माते की नमो शारदा या राघवाचा जय जय प्रेम कृपालयाची सर्वांगी सुंदर बुद्धेंदुराची कंठी धरके माळा भगत प्रेम कृपालयाची सर्वांगी सुंदर बुद्धेंदुराची कंठी धरके माळा भगत। या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये सर्वांचे दारिद्र्य आळस यांचे दहन हो आणि सर्वांच्या जिंदगीमध्ये म्हणजे सर्वांच्या आयुष्यात चांगले रंग भरो हीच होळीच्या म्हात्रे परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धुळीवंदनचा सण साजरा करताना आपण प्रत्येकाची आरोग्याची काळजी घ्या, जेणेकरून रंग लावताना कोणाला त्याचे उपद्रव होऊ नये याची काळजी घेऊन सर्वांनी आपला मनोरंजनाचा एक भाग म्हणून सर्वांनी आपली रंग होळी खेळवावी ही सदिच्छा। त्याचबरोबर रंगाच्या कुठल्याही पाण्याचा उपद्रव न करता आपण रंग होळी खेळावी आणि होळीच्या पवित्र शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माना
आज सर्वांना प्रथम होलीच्या आणि उद्या येणाऱ्या धुलिवंदनीच्या संपूर्ण जनतेला खूप खूप शुभेच्छा देतोय. संपूर्ण देशभरात हा मोठ्या उत्साहाने हा होली सण साजरा होतोय. खास करून या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक या होलीचा आनंद घेतात. या होलीमध्ये सर्व दहन करण्यासाठी सर्वांची इडापिडा जे काय कोणी नवस बोललेलं आहे ते सर्व दहन करतात आणि अशा स्वरूपात प्रत्येक आलीमध्ये मोठ्या जल्लोषाने वाजत गाजत ही होलीची मिरवणूक काढून आज या ठिकाणी होलीचा दहन करण्यात आलेला आहे आणि सर्वांना सुख समृद्धी लागावी अशी मी सर्व जनतेला शुभेच्छा देतोय. धन्यवाद. सर्व जनतेला आणि काल्हेर रहिवाशांना सगळ्यांना माझ्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व काल्हेरवासियांना धुळीवंदन आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही होळी सुख समृद्धीची व आनंदाची जावो ही आई चरणी प्रार्थना. होलिका उत्सव माधवराव पाटील आली तर्फे दरवर्षी हा होलिका उत्सव मोठ्या उत्साहाने आणि साजराने होत असतो. आज या ठिकाणी तुम्ही लहान मुलं, महिला वर्ग आणि वरिष्ठ यांचा उत्साह बघूनच तुम्हाला समजत असेल की माधवराव पाटील आलीच्या होलिका उत्सवाचा किती द्विगुणित आनंद आज या ठिकाणी साजरा करतात. मी तमाम जनतेस शुभेच्छा देतो की या होळीच्या निमित्ताने जे समाजामध्ये जे तेढ निर्माण झालेला आहे तो कुठेतरी कमी व्हावा आणि सगळ्यांना गुण्यागोविंदाने सुख समृद्धी आणि आनंद लाभावा आणि सर्वांचे आरोग्य चांगले लाभावे अशा या होलिकाच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा देतो. जय. आम्ही काल्हेर गावामध्ये आमचा माधवराव पाटील कुटुंब हा एक नावाजलेला कुटुंब आहे जो एकमेव असा तालुक्यामध्ये देखील जर आपण फिरता तर तालुक्यामध्ये पण आपल्या लक्षात येईल की उद्या धुलिवंदन आहे. आज जसे होळीच्या दिवशी जमलोय तसा धुलिवंदनाच्या दिवशी देखील सर्व लहान मुलं, बालक, महिला वर्ग, पुरुष वर्ग, वरिष्ठ, म्हातारे, कोतारे सर्व एकत्र येऊन आम्ही धुलिवंदन साजरा करतो. असा हा धुलिवंदन आपल्याला फार कमी ठिकाणी बघायला मिळतो. खऱ्या अर्थाने एक गाव एक होळी होण्यासारखा तसा हा एक गाव एक कुटुंब आणि एक होळी आम्ही एक प्रकारे खेळतो आणि दरवर्षी आज अव्यात म्हणजे बऱ्याच वर्षापासून आम्ही एकत्र येऊन साजरे करतो आणि एकदम गुण्यागोविंदाने हा होलिका उत्सव साजरा करतो. आमच्या या माधवराव पाटील आलीतर्फे सर्व तमाम भिवंडीवासियांना या होलिका निमित्ताने भरपूर शुभेच्छा. हर एक सण या भारतीय संस्कृतीमध्ये जोरातच साजरे केले पाहिजेत. आपण नेहमीच खाऊ पिऊ मजा करत असतो, पण सण हा सणच आहे, उत्सव हा उत्सवच आहे, आध्यात्मिकता आहे. संस्कृती जपण्यासाठी आपल्याला आपल्याला उपयोग करावा लागतो आणि तो प्रत्येकाने केला पाहिजे. आपण बोलतो का पूर्वजांनी आपल्याला हे सण साजरी करण्यासाठी दिले, आध्यात्मिकता दिली, पण ते करता करता आपण आपल्या मधल्या फळी आपले आई वडील त्यांनी केलं. आज आपलं कर्तव्य आहे का पुढच्या पिढीला पण हीच संस्कृती, ही नीतिमत्ता, ही चालीरीती, ही ऋषी परंपरा अशीच ठेवत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. पण तो प्रयत्न करत असताना जर आपणच केला तर त्याच्यात अर्थ नाहीये. तर सर्वांना घेऊन करणं, अख्ख्या गावाला घेऊन करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे हेच समाजाला आणि संपूर्ण जगाला पण सांगणं आहे का सगळ्यांनी एकोप्याने राहा आणि एकोप्याने एकत्र पद्धतीने लहान मुलांपासून जसं समीर पाटीलने सांगितलं का म्हणजे एकत्र पद्धतीने सण साजरे केले पाहिजेत. जसं ऋषीमुनींनी संस्कृती आपल्याला साधू संतांपर्यंत दिली, साधू संतांनी महापुरुषांपर्यंत दिली, आता महापुरुषांनी आपल्यापर्यंत दिली आहे. आपण व्हॉट्सअपला बघतो खाऊ पिऊ मजा, पण तुमचा जन्म आपल्याला कशासाठी दिलाय? मानव धर्म आपल्याला यासाठी दिले, संस्कृती जतन करण्यासाठी आणि आपल्या भूमातेचं जतन करण्यासाठी आणि संस्कृतीचं जतन करण्यासाठी, आध्यात्मिक जतन. तर आपल्याला हे आता महापुरुषांनी आपल्यापर्यंत दिले, आपण कोणाला देणार? आपल्या नवीन पिढीला देणार. नवीन पिढीने पुढे तेवढं ठेवणं गरजेचं आहे. बस एवढंच सर्वांना हे माझं मार्गदर्शन आहे आणि शुभेच्छा सर्वांना. थँक्यू. आणि पश्यंतु मा कशी दुःख मापनुयात्. ओम शांती शांती शांती. जय